तर जिथे आपण वाट बघतो मांडवी एक्सप्रेस 4 तासांनी बरोबर आलेली आहे। आता वाजले 12 वाजून गेले आणि आता येते। चला आपला डबा आहे S3। मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। मी अक्षय रसूल तुमच्या ठिकाणी। तर मित्रांनो आता आज आलो मी ठाणे स्टेशनला आणि आम्ही निघालो गावी गणपतीसाठी। आणि ह्या वर्षी आहे आमचा वौसा, त्यानिमित्त आम्ही चाललो गावी। परी मी आणि सोनाली गाडी लेट झालेली आहे पूर्ण आणि 7:30ची म्हणजे 8च्या गाडी ती आता 12 वाजता येणार आहे। आणि आजपासून मांडवी एक्सप्रेसचा टायमिंग चेंज झालेला आहे, ती आता 12 वाजताच येणार। म्हणजे 8ला यायची ती सकाळी। तर खूप धमाल झालं, झोपलो नाही काय नाही, असं जागाच आहे मी। तसं झोपतोय मी, तशी सोनाली मला उठवते। आणि आज बघणार आहोत आपण मांडवी एक्सप्रेसचा ब्लॉग। तर जाऊ ना कुठे, बघूया गणपती स्पेशल आणि सुरुवात करूया गावचा ब्लॉग। चला मित्रांनो आता आपण सोडलं आहे, ठाणा सोडलं आता आणि निघालो आता। आता ही कधी पोहोचेल ते मला माहिती नाही। मला असं वाटलेलं की लवकर जाईल कदाचित, पण आता ही 12च्या नंतर येऊन कशी पोहोचेली लवकर, काय करणार। पहिलाच भोग झाला नाही घाबरली। थोडी आता इथे गाडी नाही चालली, काय लगेच थांबली क्रॉसिंगला। काय कधी पोहोचणार आहे काय माहिती, मला वाटत नाही, मुश्किल आहे। 12 वाजतील मला असं वाटतं, घरी जायपर्यंत बस चढलो असं वाटतं। ज्याने शताब्दीने जायला पाहिजे आता। मित्रांनो आपली 2 तिकीट होत्या, एक ना स्लीपर भेटली आणि एक RAC भेटली। RAC मध्ये मी हिला पाठवला आणि परीला पाठवलं। मस्त दोघे राहतात, झोपतात, ही झोपली आणि ही पण थोड्या वेळाने झोपेल। RAC ही तुझी RACच आहे ना, मग कोणती आहे? हां माहिती आहे आम्हाला, ते जे आता नंतर येतील तेव्हा येतील, तोपर्यंत तू बस ना। बघ इथे माझी ती सगळ्याची सोय, उशी पण भेटते 20 रुपये फक्त। पाहिजे उशी? हां नको, ठीक आहे। तर आता 1:07 झालेली आहेत आणि आता पनवेल आलंय। गाडी खूप लेट, सगळी माणसं बिचारी माझ्यासारखी लेट झाली आहेत। गावी जायच्या आतुरतेने किती वाट पाहत होती, त्यांचा भ्रम निराश झाला, काय करणार। गाड़ी क्रमांक 1010 गेला आज काय थांबत नाही तो जेवण मला कधी येणार आहे सोनाली, ती काय बोलत पण नाही। आता काकडीवाले आले 50ला काकडी मोठे
आता संध्याकाळचे 7:13 वाजले आणि संगमेश्वर आलाय. खूप लेट झालेला आहे. मी पण झोपलेलो, धुवा लागलेला, परी पण झोपलेली. ठीक आहे, उठली आणि चालायला लागली इकडे तिकडे इकडे तिकडे व्हायला लागली. एक जागी बसत नाही ती, फिरते इकडे तिकडे. काय काय बरी काय टाईम आहे अजून आपलं गाव आहे. तिला चिनूला भेटायचंय पहिलेच सगळ्यांच्या अगोदर. चिनू आणि दादाला ना. हा चिनू कशी करते बघ, दाखव इकडे इकडे इकडे. आता बघ चिनू कशी करते, अशी अशी करते. 10 वाजतील, 10 10:30 कदाचित कणकवली येईपर्यंत. बघू आता. सोनाली ए सोनाली सोनाली चल जातो मी. रत्नागिरी आला, चल टाटा. मित्रांनो आता जो स्टॉप आलेला आहे तो रत्नागिरी आहे आणि आता वाजले 8:33 झालेले. गाडी लेट तर झालेलीच आहे आणि पब्लिक पूर्ण वैतागली आहे. बसून बसून कंटाळली. लहान लहान पोरं पण आहेत, ते पण वैतागले आहेत. किती झोपणार ना. तर आता काय करणार. हा दिवस मला वाटतं हे असंच चालणार आहे. गाड्या जास्त सोडल्या आहेत त्यामुळे. बघू आपण कधी पोहोचतो गणपतीमध्ये. मला वाटतं 10 किंवा 10:30 वाजतील कदाचित. कधी कधी बहुजात थांबते, कधी कधी असंच चालू तिथं मध्ये मध्ये. बघूया आता. मी पण वैतागलो. काय गावी जायचं नाही. मित्रांनो आता वाजले 10:58 आणि आता वैभववाडी आलेलं. तर वैभववाडी सोडले आम्ही, निघालोय पुढच्या दिशेला. आता पुढचा स्टॉप आहे इथं कणकवली. बघू आता किती वेळ क्रॉसिंग घेते आणखी. चाकरमानी आपापल्या घरी चालले आता. प्रवास चांगली तिकीट सोडून इथं आलीस, काय म्हणशील यावर? ती पण ट्रेन लेट झाली. मग पण लवकर तर घरी गेली असतीस. मग कसा वाटला तुझा स्लीपरचा आराम? छान. ते मग काय करते परी, काय करते तू? आज येणार आहे घ्यायला? हा म्हणते. हा काय येणार आहे? फोन केलास का? हा मग सांग एकदा, कारण आपलं रत्नागिरीला आलोय. रेंज नाही का? ठीक आहे ठीक आहे. आमच्याकडे आम्ही पण आहे अजून 9 दिवस. गणपतीचे पाठव फोटो. हा व्हिडिओ. चला मित्रांनो, आता उतरलोय मी कणकवलीला आणि आता वाजले 11:30 वाजले ना. तर आता पप्पा आणि आणखी देतोय मला घ्यायला. तर आता जाऊया आपण घरी, खूप लेट झालं. काय म्हणतेस यावर तू? दमली? परत येशील का या ट्रेनने? चला आता घरी जाऊया आणि जेऊया आमच्या आईच्या हातचं. आजीला भेटूया आणि मेन म्हणजे परीचे मित्र नाही, परीचे भाऊ चिनू आणि दादा यांना भेटूया. तर मित्रांनो गाडी आपली एकदम पूर्ण लेट झाली
आणि जी गाडी 8 वाजता येणार ती डायरेक्ट 12 वाजता आली. त्याच्यानंतर बाबा काय सांगता येत नाही ती पोहोचेल नाही पोहोचेल. शेवटी तिने 12 वाजवले होते रात्रीचे आणि नुसती क्रॉसिंग घेत होती, थांबत होती. नंतर थोडीशी फास्ट तिने केली पण ते लेटमुळे ती पोचलीच नाही बरोबर टायमावर. तर मित्रांनो आता पोचलो आम्ही मस्त, एकदम भारी वाटतं आहे तिघांना पण. आमच्या परी तर नुसती खेळते इकडनं तिकडे सगळे आनंदित झालेले आहेत परीला बघून. आणि उद्या आहे आमचा वौसा, तर वौसाचा व्हिडिओ येईलच. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर आणि राहा खुश राहा. बाय बाय.